आज फायनली कॉलेज सुरू होत होतं. आर्यन रूममध्ये तयार होत होता. तितक्यात त्याच्यासमोर आरव येऊन उभा राहिला. काय मग, तयारी झाली कॉलेजच्या पहिल्या दिवसाची? आरव म्हणाला. हो दादा, झाली. आर्यन त्याची बॅग भरत म्हणाला. बरं, हे घे. आरवने त्याच्या पाकिटातून काही पैसे काढून आर्यनसमोर धरले. अरे दादा, याची काही गरज नाही. तू मागच्या वेळी दिलेले पैसे अजून आहेत थोडे शिल्लक, आर्यन म्हणाला. अरे असू दे मग, हे पण आज पहिला दिवस आहे. काहीतरी खाऊन या बाहेर, आणि तुझ्या त्या वेड्या मित्रांना पण खायला दे, आरव हसत म्हणाला आणि आर्यनने पैसे घेतले. आर्यनच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी नेहमी आरवच पैसे देत असतो. आर्यनच्या फुटबॉलच्या शूजपासून ते आर्यनला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर बाईक घेऊन देण्यापासून सगळा खर्च आरवच करत असतो. थँक्यू दादा, आर्यन आनंदाने म्हणाला. हो, पण आर्यन, खरंच यावर्षी चांगला अभ्यास कर, सगळे विषय सोडव, आरव शांतपणे म्हणाला. हो दादा, मी यावेळी पूर्ण प्रयत्न करेन. ठीक आहे, आरव म्हणाला. इतक्यात स्वाती तिथे आली. आई, मी निघतो ग, असं म्हणत आरव निघून गेला. हो, गाडी सावकाश चालव, स्वाती आरवला म्हणाली आणि ती पुढे आर्यनकडे आली. आई, हे काय आणलं आहेस? आर्यन स्वातीच्या हातातील वाटी पाहत म्हणाला. अरे, हे दही साखर आहे. तुझा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, म्हणून. आई, मग दही साखरेने काय होणार आहे? आर्यन म्हणाला. हो, अगदी बरोबर बोललास, असं म्हणत आर्यनचे बाबा तिथे आले. दही साखर खाऊन विषय सुटत नाहीत, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आर्यनला बाबांचं असं बोलणं ऐकण्याची आता सवयच झाली होती. अहो, आज पहिला दिवस आहे त्याचा, आज तरी नका बोलू त्याला, स्वाती शांतपणे म्हणाली. पहिला दिवस आहे म्हणूनच बोलणं जास्त गरजेचं आहे. मागच्या वर्षीचा उजेड पाहिला आहे ना आपण, आर्यनचे बाबा म्हणाले. हो, पण यावर्षी म्हणाला आहे ना तो अभ्यास करेल आणि सगळे विषय सोडवेल, स्वाती म्हणाली. हो, सोडवावेच लागतील, नाहीतर ते फुटबॉल खेळणं पहिला बंद करेन, मग कोणाचं ऐकणार नाही मी. मागच्या वेळी आरवचं ऐकून शांत बसलो, काय माहीत त्या बॉलला लाथा मारून काय मिळतात. पण त्याला आवड आहे त्याची, स्वाती म्हणाली, आणि नेहमीप्रमाणे आर्यन शांत उभा राहून सगळं ऐकत होता. हो, असल्याच गोष्टी आवडतात याला, तो फुटबॉल आणि ते 3 मित्र, सगळे याच्यासारखेच. काय तो सुमित 2 विषय गेले आहेत असं सांगत होता, जसं की किती अभिमानाची गोष्ट आहे. चांगली आहेत मुलं, उगाच तुम्ही जास्त बोलता, स्वाती आरवच्या बाबांना शांत करत म्हणाली. बरं आर्यन, जा तू, तुला उशीर होत नाहीये का, असं म्हणत तिने आर्यनला दही साखर खायला दिली. हो आई, येतो मी, असं म्हणत आर्यन तिथून त्याची बॅग घेऊन बाहेर आला आणि सुटकेचा श्वास घेतला. आर्यनला बाबांच्या बोलण्याचा थोडं वाईट वाटत होतं, पण त्याने त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करण्याचं ठरवलं. तो बाहेरच्या दरवाजाजवळ येऊन त्याचे शूज घालत होता आणि त्याला आठवलं की आज कितीतरी दिवसांनी तो श्रेयाला पाहणार होता. पूर्ण सुट्टी त्याने फक्त तिचा विचार करण्यात घालवली होती, पण आज तो फायनली तिला पाहणार होता, त्यामुळे तो खूप खुश होता. आर्यनने त्याच्या बाईकची चावी घेतली आणि तो घराबाहेर पडू लागला. बाहेर जाऊ लागला तोपर्यंत बाजूने तन्वी येत होती आणि त्या दोघांचं एकमेकांकडे लक्ष नव्हतं आणि ते दोघे एकमेकांना धडकले. आर्यनच्या हातातील चावी आणि तन्वीच्या हातातील पुस्तके खाली पडली आणि त्या दोघांनी एकमेकांना पाहिलं. दोघांनी पण एकमेकांकडे पाहून तोंडे वाकडी केली. दिसत नाही का, त्या डोळ्यांचा देखील वापर करावा, आर्यन वैतागून म्हणाला. डोळे तर तुलाही दिलेत ना, का बटन आहेत, तू देखील त्यांचा वापर करू शकतोस, तन्वी म्हणाली आणि ते दोघे आपापल्या वस्तू घेण्यासाठी खाली वाकले आणि त्या दोघांच्या डोक्याची जोरात धडक झाली. आई ग, काय डोकं आहे का दगड आहे, असं म्हणत तन्वीने डोके चोळत रागाने आर्यनकडे पाहिलं. आर्यन देखील तिच्याकडे रागाने पाहत डोके चोळू लागला. हो, कारण माझं डोकं भरलेलं आहे, तुझ्यासारखं रिकामं नाही, आर्यन म्हणाला. हो, दगडानेच भरलेलं आहे, तन्वी वैतागून म्हणाली आणि तिने खाली वाकून तिची पुस्तके उचलली आणि आर्यनने देखील त्याची चावी घेतली. तुझं सकाळी सकाळी तोंड पाहिलं आहे, आता सगळा दिवस खराबच जाणार आहे, आर्यन म्हणाला. माझा तर दिवस आत्ताच खराब सुरू झाला आहे, असं म्हणत तन्वी आर्यनच्या घरी आत निघून गेली आणि आर्यन देखील तिथून निघून गेला. तन्वी आत येऊन स्वातीला शोधू लागली. अरे तन्वी, तू इथे,
स्वाती तन्वीच्या मागून येऊन म्हणाली. हो काकी, तुम्हाला ही पुस्तके हवी होती ना? तन्वी म्हणाली. अरे, तू घेऊन आलीस, मी वाचून तुला परत करेन. स्वाती ती पुस्तके घेत म्हणाली. हो काकी, तुम्हाला जेव्हा द्यायची तेव्हा द्या. बरं, मी निघते, मला उशीर होतोय, असं म्हणत तन्वी तिथून निघून गेली. तिकडे आर्यन कॉलेजमध्ये जाऊन पोचला होता. त्याने हेल्मेट काढलं आणि त्याचे केस आरशात पाहून सरळ करू लागला. कॉलेजमध्ये येऊन तो श्रेयाला शोधू लागला. पूर्ण उन्हाळा तो श्रेयाला पाहण्यासाठी तरसला होता. तो सगळीकडे तिला शोधू लागला होता. इतक्यात मागून जोरात येऊन पियुषने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. मला शोधतोयस? पियुष म्हणाला आणि आर्यनने नकारात मान हलवली. नक्कीच, मला थोडी शोधत असणार तू. आणि आर्यन परत सगळीकडे लक्षपूर्वक श्रेयाला शोधू लागला. ती बघ श्रेया, असं म्हणत पियुषने एका ठिकाणी बोट दाखवलं. आर्यन लगेच तिकडे पाहू लागला, पण तिथे कोणच नव्हतं आणि पियुष लगेच हसू लागला. उगाच डोकं खाऊ नको, आर्यन म्हणाला आणि पुढे जात दुसरीकडे तिला शोधण्याचा प्रयत्न करू लागला. बरं ठीक आहे, आता खरं खरं मदत करेन तुला तिला शोधायला, पियुष त्याच्या मागे येत म्हणाला. काही नको तुझी मदत, असं म्हणत आर्यन पुढे निघाला. तोपर्यंत ऋषभ आणि सुमित तिथे आले. हॅलो बॉईज, काय चालू आहे? सुमित म्हणाला. तुला काय वाटतं काय सुरू असेल? पियुष आर्यनकडे तोंड करत म्हणाला. अरे यार, परत श्रेया. पूर्ण उन्हाळा श्रेया श्रेया ऐकून माझे तर कान पकून गेले. आता आणि परत तेच सुरू, सुमित वैतागून म्हणाला. हो, तुला तर काय सवय नाही आहे ना एका महिन्यापेक्षा जास्त एखाद्या मुलीचं नाव ऐकण्याची. दर महिन्याला तुझी नवीनच गर्लफ्रेंड असते, ऋषभ म्हणाला. याला कला म्हणतात. या जगात इतक्या सुंदर सुंदर मुली आहेत, सगळ्यांना वेळ द्यायला हवा ना. मला तर समजत नाही लोक एकाच चेहऱ्यात इतका काळ काय पाहतात, सुमित अभिमानाने म्हणाला आणि सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले. आत्ता तुझी गर्लफ्रेंड अजूनही ती आर्ट्स डिपार्टमेंटमधली प्रियाच आहे ना? पियुष विचारू लागला. अरे, ती तर मागच्या महिन्यापूर्वी होती. त्यानंतर कॉमर्स डिपार्टमेंटमधली आर्या होती मागच्या महिन्यात, सुमित म्हणाला. होती म्हणजे आता नाही आहे का? ऋषभ विचारू लागला. नाही, मागच्या आठवड्यातच आमचं ब्रेकअप झालं. आज पूर्ण 1 आठवडा झाला मी सिंगल आहे, सुमित दुःखी असल्याचं नाटक करत म्हणाला आणि सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले. हा सुमित एक आहे ज्याने वर्षभरात 10 गर्लफ्रेंड तरी बनवल्या असतील. आणि दुसरीकडे हा आर्यन आहे ज्याला वर्षभरात एका मुलीला हाय देखील म्हणायची हिंमत झाली नाही, पियुष हसत म्हणाला. हो, पण आर्यनने प्रण केला आहे की यावर्षी तो बदलेल, बघूया आता, ऋषभ आर्यनकडे पाहत म्हणाला. हो हो, नक्कीच, आर्यन आत्मविश्वासाने म्हणाला. बरं, तुम्ही दोघे आज लेक्चरला येणार आहात ना? पियुष सुमित आणि ऋषभला विचारू लागला. नाही, मी कॅन्टीनमध्ये जाणार आहे. मी नाश्ता केला नाही, मला खूप भूक लागली आहे, ऋषभ म्हणाला. आणि मी देखील नाही येऊ शकत, सुमित म्हणाला. का? आता तुला कुठे जायचं आहे? आता तर तू सिंगल आहेस ना, पियुष म्हणाला. अरे, आज फर्स्ट इयरला नवीन बॅच आली असेल, नवीन नवीन सुंदर सुंदर चेहरे आले असतील, तर मग थोड्या डोळ्यांचा व्यायाम करून येतो, सुमित म्हणाला आणि सगळे हसू लागले. जा जा, मी आणि आर्यन लेक्चरला जातोय, पियुष म्हणाला. ऋषभ, तू माझ्यासोबत चल, सुमित ऋषभला म्हणाला. नाही, मला नाही करायचा डोळ्यांचा व्यायाम वगैरे, तू जा एकटाच, ऋषभ म्हणाला. अरे चल म्हणतोय ना, असं म्हणत सुमित ऋषभला जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला आणि आर्यन आणि पियुष देखील लेक्चरसाठी जाऊ लागले. ओ फुटबॉल स्टार्स, थांबा, असं म्हणत देसाई सर तिथे आले आणि ते चौघे थांबले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं. गुड मॉर्निंग सर, ते सगळे म्हणाले. काय तुम्ही दोघे तिकडे कुठे जाताय? लेक्चर या बाजूला आहे, देसाई सर हात करत म्हणाले. हो सर, आता थोड्या वेळात येणारच होतो, सुमित म्हणाला. माहीत आहे तू किती लेक्चर करतोस ते, आणि तुम्ही चौघे चांगला फुटबॉल खेळता म्हणून मी मागच्या वर्षी तुम्हाला खूप सूट दिली आहे आणि त्यामुळे मला स्टाफ रूममध्ये इतर शिक्षकांचा खूप बोलणं ऐकावं लागतं. आणि एवढं बोलणं ऐकून पण तुमचा निकाल पाहून मला लाजच वाटू लागली. आणि ते सगळे मान खाली घालून उभे राहिले. इतर शिक्षकांच्या तुलनेत देसाई सर खूपच छान होते. ते नेहमी त्या चौघांना सपोर्ट करतात. सॉरी सर, ते सगळे म्हणाले. आणि सुमित, तुला मॅथ्समध्ये 2 मार्क्स कसे काय पडू शकतात? अरे मी मॅथ्स शिकवतो, मला तर लाजच वाटू लागली. अहो सर, मी तर काहीच लिहिलं नव्हतं पेपरमध्ये,
मलाच कळेना की 2 मार्क्स तर कुठून पडले, सुमित म्हणाला आणि ते सगळे मान खाली घालून हसू लागले. अरे काय हे, तोंड वर करून बोलतोस आणि तुम्ही तिघे का हसताय? तुमचा निकाल देखील खूप चांगला नाहीये, देसाई सर म्हणाले. सर यावेळी चांगले मार्क्स मिळवू, पियुष म्हणाला. तेवढं करा म्हणजे झालं. जा आता सगळे लेक्चरला. माझं लक्ष आहे तुमच्यावर, लक्षात ठेवा, देसाई सर म्हणाले आणि ते सगळे लेक्चर रूमकडे निघाले. अरे यार, पहिल्याच दिवशी कोण लेक्चर करतं का? किती बोर आहे, सुमित वैतागून म्हणाला. पहिल्या दिवशी असं म्हणतो जसं वर्षभर लेक्चर करून खूप दमतोसच, पियुष म्हणाला. आणि ते सगळे क्लासरूमजवळ पोचणारच इतक्यात त्यांना क्लासरूमच्या बाहेर श्रेया दिसली. तसे ते सगळे तिथेच थांबले आणि आर्यनकडे पाहू लागले. श्रेया तिच्या मोबाईलमध्ये पाहण्यात गुंग होती. आर्यन श्रेयाला पाहून एकदम स्तब्ध झाला. तो तिच्याकडे एकटक पाहतच होता. आर्यन, जा तिच्यासोबत, काहीतरी बोल, तिला हाय तरी कर, पियुष त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. नाही नाही, नको, इथूनच ठीक आहे, आर्यन घाबरत म्हणाला. आर्यन, तुझा प्रण विसरलास का? जा जाऊन बोल, ऋषभ म्हणाला. नाही नको, मी काहीतरी बोललो आणि तिने माझ्या कानाखाली दिली तर, आर्यन त्याच्या गालाला हात लावून म्हणाला. तसं त्या सगळ्यांनी त्यांच्या डोक्याला हात लावला. अरे तू तिला फक्त हाय म्हणायला जाणार आहेस, गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन प्रपोज करायला नाही, पियुष म्हणाला. अरे आर्यन, तू जेवढा वेळ तिला पाहण्यात घालवतस ना, तेवढ्या वेळात तर मी तिला माझी गर्लफ्रेंड बनवून आत्तापर्यंत आमचं ब्रेकअप देखील झालं असतं, सुमित म्हणाला. तू गप रे, ऋषभ सुमितला म्हणाला. आर्यन, तू जा, आम्ही आहोत तुझ्या मागे. तिने तुला मारलं देखील तरी आम्ही मलम लावू, आणि आर्यन ऋषभकडे पाहू लागला. जा ना, असं म्हणून त्यांनी आर्यनला पुढे ढकललं. आर्यन 2 पावले पुढे जाऊन परत मागे येऊ लागला, पण त्यांनी परत त्याला पुढे ढकललं. आर्यन श्रेयाच्या जवळ जाऊन उभा राहिला. अजूनही श्रेयाचं लक्ष नव्हतं. हाय, आर्यन घाबरत म्हणाला आणि श्रेयाने वर पाहिलं. तिला वाटलं आर्यनने तिच्या मागे कुणाला तरी हाय म्हणलं असावं, म्हणून तिने मागे पाहिलं तर तिच्या मागे कोणच नव्हतं. मी तुलाच म्हणालो, हाय, आर्यन परत म्हणाला. श्रेयाला पाहून अगोदरच त्याला काही सुचत नव्हतं. ओह हाय, श्रेया म्हणाली. ती पण थोडी गोंधळलीच होती, कारण आर्यन कधी श्रेयासोबत बोलला नव्हता. आर्यनला पुढे काय बोलावं काही सुचत नव्हतं. त्याला वाटलं हाय म्हणालो आहे, आता तर मागे जावं. त्याने 1 पाऊल मागे टाकलं, पण मागून त्याचे मित्र त्याला खोकल्याचा नाटक करत पुढे अजून काहीतरी बोल असं सांगत होते. आर्यन तिथेच थांबला आणि श्रेयाकडे पाहू लागला. श्रेयाला समजत नव्हतं की हा असा का समोर फक्त उभाच आहे. तुझी सुट्टी कशी झाली? आर्यन घाबरत बोलू लागला. हो, छान होती, श्रेया म्हणाली. तू कुठे फिरायला गेली होतीस का? आर्यनने पुढे विचारलं, कारण आर्यनने इंस्टाग्रामवर श्रेयाचे बरेच फोटो पाहिले होते, ज्यात ती कुठेतरी बाहेर फिरायला गेली आहे असं वाटत होतं. खरं तर श्रेयाचं इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक असल्याने तिला फॉलो करणं अवघड नव्हतं, पण तरीही आर्यन तिला फॉलो करायला घाबरत होता. तेव्हा त्याच्या मित्रांनी जबरदस्ती त्याच्या हातातून मोबाईल घेऊन तिला फॉलो केलं आणि श्रेयाला आर्यनच्या अकाउंटवरून मेसेज देखील पाठवणार होते, पण तितक्यात त्याने त्यांच्या हातातून मोबाईल घेतला आणि त्यानंतर त्याने मोबाईल आणि इंस्टाग्रामचा पासवर्ड चेंज केला, कारण त्याला त्याच्या मित्रांवर अजिबात विश्वास नव्हता. ते काहीही करू शकतात. त्यानंतर आर्यन फक्त तिचे फोटो बघत बसत होता. हो, मी मनालीला गेले होते फॅमिलीसोबत, श्रेया म्हणाली. श्रेयाला कळतच नव्हतं की हा एवढे सगळे प्रश्न काय विचारतोय ते. ओके ओके, असं म्हणत आर्यन तिथेच उभा राहिला. आता मात्र तिच्यासमोर जास्त वेळ उभा राहणं त्याला शक्य नव्हतं. पण तितक्या श्रेयाच्या 2 मैत्रिणी तिथे आल्या आणि त्या श्रेयासोबत बोलू लागल्या. आर्यन हळूच तिथून मागे हटला आणि त्याच्या मित्रांसोबत जाऊन उभा राहिला आणि मोठ्याने श्वास घेऊ लागला, कारण तो खूप घाबरला होता. घे घे, अजून जोरात श्वास घे, तुला तिच्यासमोर ऑक्सिजन भेटला नसेल ना, सुमित त्याला म्हणाला. अरे तो आज निदान तिच्यासमोर बोलला हेच खूप आहे. वेल डन आर्यन, असं म्हणत पियुष आर्यनची पाठ थोपटू लागला. बरं चला आता लेक्चरला जाऊया, असं म्हणत ऋषभ सगळ्यांना क्लासरूममध्ये घेऊन गेला. आर्यन आणि पियुष एका बाकावर बसले आणि ऋषभ आणि सुमित त्यांच्या पुढच्या बाकावर बसले. तेवढ्या वेळात श्रेया तिच्या मैत्रिणीसोबत येऊन क्लासरूममध्ये बसली आणि आर्यन तिच्याकडे पाहत बसला. बऱ्यापैकी सगळे क्लासमध्ये येऊ लागले होते. तितक्यात सुमितला काहीतरी आठवलं आणि तो मागच्या बाजूला पाहत सगळ्यांना बोलवू लागला.
अरे ऐका ना, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, सुमित अगदी उत्साहाने म्हणाला. ऋषभ आणि पियुषने त्याच्याकडे लक्ष दिलं, पण आर्यन अजूनही श्रेयाकडे पाहत होता. सुमितने त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवत त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काय झालं? आर्यन वैतागून म्हणाला. अरे आज मी जेव्हा कॉलेजमध्ये येत होतो ना, तेव्हा स्टाफ रूममध्ये मला एक नवीन मुलगी दिसली. मी कधीच त्या मुलीला अगोदर आपल्या कॉलेजमध्ये पाहिलं नव्हतं, म्हणून मी तिथे उभारून पाहत होतो की ती कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आली आहे. आणि मी ऐकलं की ती तर आपल्याच डिपार्टमेंटमध्ये आणि आपल्याच क्लासमध्ये आली आहे. सुमित खूप उत्साहाने सांगत होता, पण इतर कोणाला त्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नव्हता. मग त्यात काय एवढं? ऋषभ म्हणाला. आणि आर्यन सुमितची ती बोरिंग न्यूज ऐकून परत श्रेयाकडे पाहण्यात व्यस्त झाला. अरे आपल्या क्लासमध्ये नवीन मुलगी येते आणि तुम्ही काहीच इंटरेस्ट दाखवत नाही, सुमित नाराज होऊन म्हणाला. ऑलरेडी क्लासमध्ये भरपूर मुली आहेत, त्यात काय एवढं? ऋषभ म्हणाला. मला खूप भूक लागली आहे यार, देसाई सरांमुळे नाश्ता देखील करता नाही आला, ऋषभ त्याच्या पोटावर हात फिरवत म्हणाला. हे घे, हे खा. पियुषने त्याच्या बॅगमधील एक बिस्किट पुडा काढून ऋषभला दिला आणि ऋषभ लगेच तो खाऊ लागला. आणि मला? सुमित पियुषला विचारू लागला. का? तुझं मुली पाहून पोट भरलं नाही का? पियुष सुमितला म्हणाला. आणि सुमित हळूच ऋषभजवळची बिस्किटे घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण तितक्यात त्या सगळ्यांचं लक्ष दरवाजातून आत येणाऱ्या नवीन चेहऱ्याकडे वळलं. सुमितने त्या मुलीला पाहिलं होतं. त्याने परत आर्यन आणि सुमितच्या वाकावर हात मारून त्यांना तिच्याकडे पाहायला सांगितलं. आर्यनने सुमित कुठे पाहतोय त्या दिशेने पाहिलं तर त्याचा विश्वासच बसेना. ती नवीन मुलगी दुसरी कोण नसून तन्वी होती. आर्यन आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तन्वीने अजून आर्यनला पाहिलं नव्हतं. सगळे नवीन चेहरे तिच्याकडे पाहत होते, त्यामुळे ती थोडी गोंधळली होती, पण तरीही ती आत्मविश्वासाने पुढे येऊन बसण्यासाठी रिकामी जागा शोधू लागली. एका ठिकाणी तन्वीला रिकामी जागा दिसली आणि ती तिथे येऊन उभी राहिली. इथे कोण बसला आहे का? तिने बाजूला बसलेल्या रुहीला विचारलं. रुही क्लासमधील एक खूप शांत मुलगी होती. तिच्या क्लासमध्ये कोणच मित्रमैत्रिणी नव्हते. नाही, कोण नाही, मी एकटीच आहे इथे, तू बसू शकतेस, रुही म्हणाली आणि तन्वी तिथे बसली. तन्वीने तिची बॅग ठेवून क्लासरूममध्ये सगळीकडे नजर फिरवली, पण तिच्या बरोबर उजव्याच बाजूला तिला रागात डोळे मोठे मोठे करून पाहणारा आर्यन दिसला. तिला कळेना की हा इथे काय करतोय. तू इथे काय करतोयस? तन्वीने आर्यनला विचारलं. हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इथे काय करत आहेस? हे माझं क्लासरूम आहे, आर्यन थोडा रागात बोलू लागला. आर्यनला नवीन आलेल्या मुलीसोबत असं बोलताना पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले. त्यांना समजतच नव्हतं की हे सगळं काय चालू आहे. तू या कॉलेजमध्ये आहेस? तन्वी म्हणाली. हो, तू माझा पाठलाग करत आहेस काय? आर्यन विचारू लागला आणि तन्वी कुत्सितपणे हसली. श्रेयाने एका मिनिटासाठी मागे वळून पाहिलं, पण लगेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलण्यात व्यस्त झाली. पाठलाग आणि तुझा मला वेड लागलं नाही, तन्वी म्हणाली. मग इथे का आली आहेस? तुला दुसरं कॉलेज भेटलं नाही? आर्यनला विचार करून पण राग येत होता की तन्वी त्याला आता कॉलेजमध्ये आणि घरी दोन्ही ठिकाणी दिसणार. मला माहीत असतं तू या कॉलेजमध्ये आहेस तर इथे कधीच ॲडमिशन घेतलं नसतं, तन्वी म्हणाली. अजूनही घेऊ शकतेस दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन, अजूनही वेळ गेलेली नाही. आर्यन अशा प्रकारे एखाद्या मुलीशी भांडताना पाहून त्याचे मित्र अगदीच चकित झाले होते. श्रेयासमोर तोंडही न उघडू शकणारा आर्यन नवीन आलेल्या मुलीसोबत मात्र चक्क भांडत होता. ते तिघे ऋषभजवळील बिस्किट खात आर्यन आणि तन्वीचं भांडण अगदी एन्जॉय करत होते. का? तुझं कॉलेज आहे का हे? तू खरेदी केला आहेस का? तन्वी तिच्या हाताची घडी घालून आर्यनकडे रागाने पाहत म्हणाली. तसं समज हवं तर, आर्यन म्हणाला. पण एक मिनिट, ही तर सायन्सची क्लासरूम आहे, पण तू कसा काय इथे? कारण तुझ्या तोंडाकडे पाहून तुला सायन्समधील काही येत असेल असं अजिबात वाटत नाही, तन्वी म्हणाली आणि आर्यनचे तिन्ही मित्र एकमेकांना टाळ्या देत हसू लागले. आर्यनने त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि ते तिघे त्यांच्या तोंडावर हात ठेवून त्यांचं हसू लपवू लागले. आर्यन पुढे काही बोलणार इतक्यात क्लासमध्ये जया मॅम आल्या, ज्या फिजिक्सच्या टीचर होत्या. त्यांना पाहून सगळे उभे राहिले आणि नंतर सगळे बसले. आर्यन आणि तन्वी मात्र एकमेकांकडे अजूनही रागातच पाहत होते.